मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अद्वैत ह्या नैनाला बोलतो की तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हायचं, बाकी काही सांगू नको. असं जेव्हा अद्वैत या सर्वांसमोर नैनाला बोलतो त्यावेळेस आता इकडे नैना काही घराबाहेर जायला तयार नसते. तर आबा पण बोलतात की मला पण अद्वैतचं म्हणणं पटतंय, तू या घरामध्ये अजिबात थांबायचंच नाहीये, तू आमची खूप मोठी फसवणूक केली आहे चांदेकरांची. असं आबा जेव्हा या नैनाला बोलतात त्यावेळेस नैना खूप टेन्शनमध्ये येते. त्यावेळेस आबा लगेच बोलतात की ह्या घरावर इतकं काही प्रेमाचा वर्षाव केलेला आहे ना आम्ही सर्वांनी, किती जरी वादळ आली ना तरी ह्या घराच्या भिंती तुटणार नाहीये. त्यामुळे मला एक म्हणायचं, या घरामध्ये तू थांबूच नको. तू आमच्या घरी येणाऱ्या वारसाची जी काही खोटी आशा तू दाखवली आहे ना, त्या घरामध्ये लहान बाळ येणार असं माझ्या मनाला नेहमी वाटायचं ग. परंतु तू गद्दारी केली आहे आमच्याशी. ह्या बाळाशी आणि आमची जी काही नाती आम्हाला ठेवायची होती, जोडायची होती, त्याचा तू सर्व काही खेळ करून टाकला आहेस आणि सर्व खोटं बोलून आमच्या भावनांशी जी काही खेळली आहे त्याची शिक्षा तुला दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीये. त्यामुळे तू आत्ताच्या आता इथून निघून जा, असं आबा या नैनाला बोलत असतात. कलाही खूप रागाने नैनाकडे बघत राहते. त्यानंतर आबा पुन्हा बोलतात की अगं, वाळवी जेव्हा लागते ना तेव्हा ती लगेच काढायची असते. त्यावेळेस नैनाही आबांना बोलते की काय आबा तुम्ही बोलताय हे? त्यावेळेस आता इकडे बोलतात की हा मीच बोलतो. अगं, सर्वांच्या भावना ह्या कलाने जपल्या, तू भावना शून्य करून विश्वासघात केलाय आमचा, समजलंस का? असं जेव्हा आबा या नैनाला बोलत असतात त्यावेळेस नैना खूप रागाने आबांकडे बघते. संगीताताईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. त्यानंतर इकडे आबा लगेच बोलतात की हे बघ अद्वैत, सर्वाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत राहू दे तिला इथे. असं पण आबा जेव्हा बोलतात तर रोहिणी लगेच बोलते की आबाला असं बोलायची काय गरज होती. आता ही कला काय करते, आता मला यावर लक्षच ठेवायला पाहिजे, कारण ह्या मुली खूप हुशार आहेत खऱ्यांच्या, असं पण ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते. आता दिनकरराव आबांसमोर हात जोडतात आणि बोलतात की आम्ही आता निघतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला परवानगी द्या. असं पण इकडे दिनकरराव जेव्हा या आपल्या आबांना म्हणतात तर संगीताताई पण बोलते की मी पण जाते, कारण मला इथे राहण्याला आता मजाच राहिलेली नाही आहे, त्यामुळे मी पण जाते. असे पण इकडे आता संगीताताई आबांसमोर हात जोडत बोलत असते. सर्वजण या संगीताकडे बघत राहतात. आम्ही नैनाला पण बरोबर घेऊन जातो. असं पण इकडे संगीता ही या आबांना बोलते, आईची एवढ्या चांगल्या माणसांबरोबर राहायची लायकीच नाहीये. असं संगीताताई सर्वांसमोर बोलतात. आमचंच चुकलं, आम्ही इथे हिला पाठवायला नकोच होतं. असं पण इकडे संगीताताई सर्वांसमोर बोलतात. तर कला खूप रडत असते. तर इकडे अद्वैत लगेच बोलतो की अहो मिसेस खरे, तुम्ही कशाला माफी मागताय, तुमची यामध्ये काही चूक नाहीये. असे पण अद्वैत आपल्या सासू सासऱ्यांना बोलतो. आबा संगीताताईंना बोलतात की अहो, तुम्ही अजिबात या घरामध्ये राहण्याचा कुठलाही संकोच वाटून घेऊ नका, कारण तुम्ही चुकलेल्या नाही, ते ही नैना चुकली आहे. असे पण इकडे आबा या संगीताताईंना बोलतात. आता अद्वैत संगीताताईंना बोलतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. त्यानंतर संगीताताई बोलते की अहो, मी ज्या कारणासाठी इथे आले होते ते कारणाला काही जागाच राहिली नाही, तर मी इथे राहून काय करू. खरोखर तुम्ही मला सर्वांनी खूप आपलंसं करून घेतलं होतं. असं पण इकडे संगीताताई सर्वांसमोर हात जोडत बोलते. तुम्ही माझा खूप काही अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळ केला आणि सांभाळून पण घेतलं. खूप उपकार झाले तुमचे आमच्यावर. या पोरीमुळे आज आम्हाला खाली बघावं लागतंय. असं पण इकडे संगीताताई रडतच सर्वांची माफी मागत असतात. कलाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. आता नैना लगेच हळूच बोलते की ही कुठल्या घरात मला घेऊन जाणार आहे. नाही नाही, मी नाही जाऊ शकत आईबरोबर. असं पण नैना ही आपल्या मनाशी बोलते. ती नैना लगेच बोलते की मम्मा, मी तुझ्याबरोबर कुठेच येणार नाहीये, मला इथेच राहायचं आहे. समजलंस का तुला मम्मा. असं संगीताताईलाही नैना बोलते. तर घरातली सर्वजण नैनाकडे बघतात. त्यानंतर नैना पुन्हा बोलते की अगं, यामध्ये माझी कुठलीच चूक नाहीये, मग तू मला एकटीलाच का घेऊन जाते. हिनेच मला सर्व करायला लावलं, हा एक अन्याय आहे. मी तुझ्याबरोबर कुठल्या चाळीतल्या घरात येणार नाही. असं जेव्हा ही नैना आपल्या आईला बोलते तर संगीताताई बोलते की अगं, तुला लाज नाही वाटत का, चल माझ्याबरोबर मुकाट्याने. असं पण संगीताताई या नैनाला बोलतात. त्यावेळेस नैना लगेच या आपल्या आईचा हात जोरात झिडकारते. तेव्हा आता इकडे संगीताताईला तर धक्काच बसतो. इकडे कलाला पण खूप वाईट वाटत असतं, कारण ही नैना सर्वांसमोर आपल्या आईचा अपमान करत असते. आता रोहिणी लगेच बोलते की आता काय करावं, ही बाई तर इथून जायला तयार नाहीये. त्यानंतर इकडे रोहिणी बोलते की आता तर काहीतरी प्लॅन फुलप्रूफ करावं लागेल. इकडे आपली संगीताताई अद्वैत रावांसमोर हात जोडते.
त्यानंतर आता इकडे ही संगीताताई अद्वैतला बोलते की माझी कला जी आहे ना ती अगदी मनमिळावी आहे. ती कधीच कुणाला दुखवत नाही आहे. खूप चांगली आहे. मी तुमच्यासमोर हात जोडते. फक्त माझ्या कलाला तुम्ही घराबाहेर काढू नका. तिला सांभाळून घ्या. तिला काही बोलू नका. असं पण इकडे संगीताताई अद्वैतला बोलत असते. त्यावेळेस इकडे कला ही आपल्या आईकडे बघत राहते. सरोजसुद्धा आपल्या या संगीताताईकडे बघते. आता इकडे संगीताताई खूपच रडत असतात. तर ना हे आबा आता या संगीताताईंना बोलतात की विहीनबाई, दोन मनांचं जे नातं आहे ते तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होत नसतं. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं आबा या संगीताताईंना बोलतात. तेवढ्यात आता सरोज या संगीताला बोलते की निघा आता. तर इकडे ही संगीता आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि लगेच सरोज समोर पुन्हा हात जोडते आणि बोलते की काही चुकलं असेल तर पुन्हा मी माफी मागते. आता ही सारखी सारखी संगीताताई माफी मागत असल्यामुळे कलाला खूप वाईट वाटत असतं. रोहिणी बोलते की आवरा. संगीता खरे तुमचं सामान घ्या आणि माझी रूम मोकळी करून द्या. असं पण इकडे रोहिणी या संगीताला बोलते. 2च दिवसामध्ये तुमच्या दोन्ही मुली तुमच्या घरी येतील. एवढं मात्र लक्षात पक्क असू द्या. असं पण रोहिणी या आपल्या संगीताला बोलते. आता हे ऐकून संगीताला खूप वाईट वाटतं. कलाला सुद्धा खूप वाईट वाटतं. काजू पण जवळ उभी असते. दिनकरराव सुद्धा टेन्शनमध्ये येतात. आता ही नैना हळूच या रोहिणीकडे बघते. कला आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते. तर पुढे असं बघायला मिळतं की रोहिणी आपल्या रूममध्ये जाते. रोहिणी तिथे गेल्यानंतर खूप रडत असते. जवळ रजनी मॅडम बसलेले असतात. त्यानंतर आता रजनी मॅडम बोलतात की काय मला हे दिवस बघायला मिळाले. मला खूप मोठा धक्का बसलाय. कशीबशी ह्या धक्क्यातून मी सावरले होते. स्वतःला समजावलं. त्या नैनाला ॲक्सेप्टही केलं होतं मी. त्या राहुलचा चिमुकला येणार ह्या गोष्टीने मी खूप खुश झाले होते आणि नैनाची खूप मी काळजी घेत होते. घेतली की नाही मी नैनाची काळजी, अशी रोहिणी रडतच या सरोज आणि या रजनीला सांगत असते. आबासमोर येऊन बसलेले असतात. त्यानंतर रोहिणी बोलते की त्या दोघींनी मिळून आपल्याला फसवलं आहे. खूप चालाकबाज आहेत त्या दोन पोरी. असं पण इकडे रोहिणी रडतच या रजनीला सांगत असते. तर रजनी मॅडम ह्या रोहिणीला शांत करत असतात. त्यावेळेस रजनी लगेच बोलते की अहो हे ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय. कारण तुमचं दुःख खूप मोठं आहे. राहुलचं पण खूप मोठं आहे. काय करणार आहे आपण आता? त्या मुलीने असं करायला नको होतं. असं रजनी या रोहिणीला समजावत असते. तेवढ्यामध्ये आबा रोहिणीला बोलतात की रोहिणी शांत हो. माझं पण मन चलबिचल झालंय. आयुष्यामध्ये खूप चढउतार पाहिले. परंतु असा इश्यू असेल कधी मला वाटलंच नव्हतं गं. घरामध्ये नवीन बाळाचं आगमन होणार. आनंदाचा झरा वाटायचा मला. आता नवीन छोटंसं बाळ आहे. तू सगळी वाटच लागली. असं पण आबा या सर्वांसमोर बोलतात. त्यावेळेस आता इकडे रोहिणी बोलते की अहो एवढं झालं तरी पण अद्वैतनी त्या कलाची बाजू घ्यायला काय गरज होती हो? त्यानंतर बोलते की खूप हुशार मुली आहेत त्या. मला माझ्या अद्वैतला बाजूला करायलाच हवं. त्या मुलींपासून बाजूला ठेवायलाच हवं. आबा तुम्ही त्या 2 मुलींना उगाच घरामध्ये राहण्याची परमिशन दिली. नाहीतर या खरे फॅमिलीला ना मला हाताला धरून बाहेर काढायचं होतं. असं सरोजी आबांना सांगते. त्यानंतर इकडे आबा बोलतात की हे बघ नैनाने आपल्याला फसवलं. परंतु कलावर आपण त्याचा आळ घातला. कला चांगली आहे. कलेला नाव ठेवायला जागा नाहीच आहे. कला ही आपल्यासमोर सर्व निर्दोष सिद्ध करणार आहे. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे सर्व आपल्याला समजेलच. 2 दिवस तू थांबच. ह्या प्रकरणाचा आपण सोक्षमोक्ष लावूयाच. असं पण इकडे आबा या सरोजला सांगतात. तर रजनी बोलते की हो वहिनी मला सुद्धा हेच वाटतंय. कारण कलाचं जे काही वागणं आहे ते खरं आहे. परंतु नैनाचं वागणं मला खटकतच होतं. काहीतरी चुकीचं चालू आहे अशी खुरकुनही मला लागून गेली होती. परंतु काय करणार? इतकं विचित्र असेल हे मला कधी वाटलंच नाही आणि कधी स्वप्नातही मी कल्पना केली नाही. असं पण रजनी या आबांसमोर बोलत असतात. परंतु तुम्ही नैनाला जी काही घरामध्ये राहण्याची परमिशन दिली ना मला नव्हतं आवडलं. परंतु नैना ही एवढं करू शकते. तुमचा निर्णय मला पटला. असं रजनी ही आबांना सांगते. तर आबा बोलतात की अगं नशिबात जे लिहिलेलं असतं ना तेच होत असतं. नशिबात लिहिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या माणसाला पत्कराव्याच लागतात. त्यानंतर आबा बोलतात की चला मी जातो माझ्या रूममध्ये. असं म्हणत आबा तिथून जातात. सरोज पण जाते. आता इकडे रजनी मॅडमसुद्धा तिथून उठून जाते. इकडे ही रोहिणी एकटीच खूप रडत असते. पुढे असं बघायला मिळतं की आता रोहिणी लगेच दरवाजावर एक जोरात उशी फेकते. इकडे राहुलचं पण घरामध्ये हे फेक ते फेक चालूच असतं. राहुल आपल्या मनाशी बोलते की मला फसवायला निघालीस का?
अगं मला फसवायला निघाली नाही ना तू, असं म्हणत आता इकडे राहुल कपाटामधून सर्व आपले ड्रेस बाहेर काढतो आणि बॅग भरू लागतो आणि बोलतो की मला इथे राहायचंच नाही आता. तिने माझ्या डोळ्यात धूळ फेकली. सर्वजण मला म्हणतील की याला फसवलं बायकोने. आता मी नाही थांबणार इथे. असं म्हणत कपाटातील सर्व काही कपडे, सर्व काही जे काही ह्या राहुलच्या वस्तू असतात ह्या सर्व आता राहुल हा घेतो आणि आपल्या बॅगमध्ये घालतो आणि नैनाच्या रूममध्ये जे काही या नैनाचं सामान असतं ते सुद्धा जोरात फेकून देतो. त्यानंतर इकडे नैना तिथे येते. नैना बोलते की राहुल तू काय करतोस. नैनाला हा राहुल खूप भडकतो आणि बोलतो की जर जास्त बोलली ना तर माझ्या इतकं बरं वाईट नाही. असं पण इकडे आता हा नैनाला राहुल बोलतो. त्यानंतर आता इकडे राहुल हा बोलतो की आत्ताच्या आता तुझं सर्व सामान घ्यायचं आणि फेकून देणार आहे मी. निघायचं इथून, अजिबात थांबायचं नाही. असं पण आता राहुल या नैनाला बोलतो. तेवढ्यात रोहिणी दरवाजात येऊन सर्व काही बघत असते. आता इकडे ही नैना बोलते की अरे प्लीज राहुल असं काय करतोस. माझं सामान कुठे फेकून देतोस. नैना ही या राहुलला बोलते की अरे आपण मस्त लाईफ एन्जॉय करू. असं नको करू, आपण मस्त राहू इथे. आता इकडे ही नैना बोलते की मी इथून कुठे जाणार नाही. नैना लगेच बेडवरती बसते आणि बोलते की मी इथे कुठे जाणार नाही आहे. जशी ही तुझी खोली तशी माझी खोली. त्यानंतर इकडे राहुल बोलतो की तुला मी हात धरून बाहेर काढील. तुला मी इथे ठेवणार नाही आहे. तू उठ पटकन आणि निघ बाहेर. असं म्हणत इकडे आता हा राहुल या नैनाला घराबाहेर काढतो आणि दरवाजा लॉक करून घेतो. त्यानंतर इकडे दरवाजा आतून लॉक करतो तर ही नैना बाहेरून खूप काही त्या दरवाजावर नॉक करत असते. नंतर इकडे नैनाचं सर्व सामान बाहेर फेकलेलं असतं. आता त्या बॅग घेऊन नैना ही रोहिणीकडे येते. रोहिणी बोलते की काय गं, कुठे चाललीस आता. त्यावेळेस ही नैना बोलते की राहुलने मला घराबाहेर काढलंय. त्यानंतर आता इकडे ही नैना गेस्ट रूममध्ये आपलं सामान घेऊन येत असते. परंतु गेस्ट रूमला तर रोहिणीने लॉक लावलेला असतो. रोहिणी बोलते की तुला अजिबात ह्या गेस्ट रूममध्ये जागा मिळणार नाही आहे. मी लॉक लावून ठेवला आहे. असं पण इकडे आता ही रोहिणी या नैनाला बोलते. आता तर नैना खूप टेन्शनमध्ये येते. नैना बोलते की आता करूच काय मी. राहुल आता आपल्या रूममध्ये असतो तर इकडे हा अद्वैत पण रूममध्ये असतो. तिथे कला उभी असते. अद्वैतचं काम सुरू असतं. अद्वैत थोडासा टेन्शनमध्ये असतो तर कला तिथे येते. कला बोलते की अरे चांदेकर, खरोखर मला तुला थँक्स म्हणायचं. तू जी काही सर्वांसमोर एवढी परिस्थिती माझ्या विरोधामध्ये असताना सुद्धा तू माझी जी काही बाजू मांडली त्याबद्दल मला तुला थँक्स बोलायचं आहे. अगदी मनापासून थँक्यू बोलायचं आहे. असं पण इकडे कला ही अद्वैतला बोलते. त्यानंतर आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की माझा अजूनही 100% तुझ्यावर विश्वास नाही आहे. जरी पण तुझी बाजू घेतली असली तरी पण तुला पुराव्यासहित सर्व सिद्ध करून दाखवावं लागेल. तुझी लक्षात येतं ना की तुझी बहीण कशी वागली आमच्याशी. अगं एवढा खोटारडेपणा कसं करू शकते. एवढं डेअरिंग कुठून येतंय तिच्यात. मला नाही आवडलं हे असं तिचं वागणं अजिबात. आमच्या घरच्यांच्या भावनांशी खेळली, राहुलशी खेळली. तिला लाज नाही वाटत का गं. असं पण इकडे अद्वैत या आपल्या कलाला बोलतो. तर कला बोलते की मला खूप राग आलेला आहे तिचा अद्वैत चांदेकर, कारण ती माझी ताई आहे. तरीसुद्धा प्रत्येक गोष्टी मला समजावून सांगाव्या लागतात. जे हवं तेच ती करते. आता तर ती समजवण्याच्या पलीकडे गेलेली आहे. काय समजवणार मी तिला. अरे चांदेकर तुला पण माहीत आहे की ती बाई कशी आहे ती. असं पण आता इकडे कलाही आपल्या चांदेकरला सांगते. त्यानंतर आता इकडे हा अद्वैत खूप बडबड करत असतो. तर आता कला बोलते की प्लीज अद्वैत एवढं तापू नकोस, शांत राहा, डोकं शांत ठेव, एवढी चिडचिड करू नकोस. तू जे काही बोलतो ते मला सर्व कळतंय आणि सर्व काही दिसतंय, कारण तू जे बोलतो ते अगदी बरोबर बोलतो. चांदेकर, ज्यावेळेस माझ्या बाजूने कुणीतरी तिथे बोलणं गरजेचं होतं ते तू बोललास. त्याचाच मला खूप अभिमान वाटला. कुणाचाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता. शेवटी तू माझ्या बाजूने उभा राहिलास. तू माझी बाजू घेतली, त्यामुळे परिस्थिती थोडी तरी निवळली. असं पण इकडे ही कला या अद्वैतचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. त्यावेळेस अद्वैत या कलाकडे बघतो तर कला पण अद्वैतकडे बघते. आता अद्वैत रूमच्या बाहेर जातो. इकडे कला ही विचार करत असते. त्यानंतर पुन्हा ही कला आपल्या मनाशी बोलते की हे बघ चांदेकर, तुझा शब्द मी खाली पडून देणार नाहीये. जे काही खरं आहे ते मी सर्वांसमोर आणणार. नंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही नैना सौरभला कॉल करून सांगते की अरे सर्व सत्य सर्वांना कळलंय आणि आता जी कला आहे ना ती 2 दिवसामध्ये सर्व सत्य सर्वांसमोर आणणार आहे. ती यामध्ये कसल्याच पॉईंटमध्ये नसल्याचं
प्रूफ आता सर्वांना दाखवणार आहे, त्यामुळे यामध्ये तू पण अडकू शकतो, असं जेव्हा नैना ही सौरभशी फोनवर बोलत असते त्यावेळेस आता इकडे कलाही आता सौरभच्या केबिनमध्ये जाऊन उभी राहिलेली असते. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद.